ॲक्च्युली ना, आता मी जेव्हा आजकाल बघते की आम्हाला ना खूप टेन्शन आलं किंवा ह्या गोष्टीचं खूप डिप्रेशनमध्ये मी गेले किंवा मला खूप फ्रस्ट्रेशन आलं, हे शब्दच कधी माहिती नव्हते लहानपणापासून. हं. एक तर एकुलती एक मुलगी असल्यामुळे आणि घराची जबाबदारी माझ्यावर फार लवकर पडली. त्यामुळे डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, इरिटेशन असल्या गोष्टी काही माहिती नव्हत्या. जे आलंय ना लाईफ आपल्या वाटाला, ते जगायचं. त्याच्यातून वाट काढत पुढे कसं जायचं, हा फक्त एवढाच विचार प्रणाली मी आत्तापर्यंत केलेला आहे. जेव्हा मी एकटी पडले, माझी आई गेली तेव्हाही मी एकटी पडले, माझे वडील गेले तेव्हाही मी एकटी पडले, माझी आजी गेली तेव्हाही मी तसंच झालं आणि लक्ष्मीकांत गेल्यानंतर तर सगळंच काय म्हणतो ना, सगळंच मायनसमध्ये होतं. फायनान्शियली, आणखीन सगळ्याच फॅमिलीच्या बाजूने, सगळ्या बाजूने. मग अशा वेळेला आपण हातपाय गळून तर चालणार नाही आहे. कारण ना ती लहानपणापासून ती एक सवय झाली होती आणि बेसिकली स्वभाव ना खूप असा म्हणतो ना आपण डगमगणारा नाही आहे किंवा चल नाही ना, ओके आगे चलो, ये नाही आहे ना, चलो चला हे बाजूला काढा, पुढे चला. हे सतत करत आल्यामुळे ना मला ना हा विचार करायला वेळ नाही मिळाला की अरे मी सिंगल पॅरेंट आहे किंवा मी हे झालं की आता मी काय करू पुढे, की पुढे माझं आयुष्य मी कसं हे करणार. कारण 8 वर्ष काम बंद केलं होतं. लक्ष्मीकांत गेल्यानंतर कामं कशी करायची सुरुवात, आपल्याला कशा प्रकारची कामं मिळणार, कारण ते एक तेज निघून गेलेलं असतं ना, की तुम्ही एक हिरोईन आहात किंवा त्याच्यामधून तुम्ही असे तुम्हाला मेन सेंटर्ड कॅरेक्टर मिळतील, असं सेंटर कॅरेक्टर मिळण्यासारखं माझं एज राहिलं नव्हतं. आता लोक वयाच्या 40 वर्षापर्यंत पण एक आता खूप असे सब्जेक्ट्स आले की काम, पण त्यावेळेला तो एक हेच नव्हता. साधारण आता 20 वर्ष होतील ग 2024ला. तर तेव्हा तसं हेच नव्हतं. तेव्हा आता काय करायचं, पण ना मला ना ह्याच्यातून प्रणाली मला आध्यात्मिक थोडीशी असल्यामुळे मला ह्याच्यातून खूप मी लवकर सावरले गेले. मला माझ्या जे काही मी प्रार्थना करते म्हण किंवा जे काही स्वामी समर्थांचं किंवा साईबाबांचं किंवा आई जगदंबेची मी जी काही उपासना केलेली आहे, त्यातून मला ना ती ऊर्जा मिळाली ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी. तुला मी तेच सांगितलं की मी हा विचार नाही केला की मी फक्त मार्ग शोधत गेले. मी म्हटलं देवाला की मला आता फक्त पुढे कसं जायचा मार्ग दाखव. आता कारण तेव्हा कोणीच नव्हतं ना, बरोबर. कारण घरात तुमचं कसं असतं, बऱ्याच वेळेला असं होतं की नवरा गेला किंवा काय गेलं तरी ना आई वडील आपल्या बरोबर असतात, आपल्या घरातली माणसं कोण ना कोणतरी बरोबर असतात. माझ्यावर बेर्डे फॅमिली होती, होती बेर्डे फॅमिली, पण प्रत्येकाला हे पडलेले आहेत आणि माझ्या ह्याच्यामध्ये कोणी असं इंटरफेरन्स पटकन केलं नाही. माझ्या दादा बेर्डे, रवींद्र बेर्डेंच्या मिसेस आहेत वृषाली बेन, यांच्यावर मी खूप जवळ होते. तेव्हा त्यांनी मला बोलल्या की प्रिया बघ, एक वर्षभरामध्ये तू नाही तर मग बघ दुसरा जोडीदार बघायला हरकत नाही, तुझं वय लहान आहे, तू एकटी नाही राहू शकत अशी. म्हटलं वहिनी माझा ना तो आता विचारच नाही आहे की मी दुसऱ्याचा विचारच नाही करू शकत आहे, कारण मला माझ्या मुलांचं कसं होणार आहे की त्यांनी त्यांचं काही इतकी लहान मुलं पदरात असताना मी दुसरा हा विचारच नाही करू शकत. तेव्हा जर थांबा, मला माझं आयुष्य, मला माझ्या मुलांचं जे काही आयुष्य मला डिझाईन करायचं आहे ते मला त्याचं व्यवस्थित हे करू दे, काय करायचं. तर मला तरीसुद्धा एक 5-6 महिने त्या गोष्टींसाठी लागले आणि मग मी डिसिजन घेतला की मुलांना आता मी हॉस्टेलला टाकणार. कारण त्या 6 महिन्यामध्ये मी 3 ते 4 माझ्याकडे मेड होत्या ज्या मुलांना सांभाळत होत्या. त्यातली एक कलकत्त्याची होती, एक UPची होती, एक होती मराठी कोकणातली, आणखीन एक मुंबईतलीच होती. माझी मुलं ना या 4 भाषांमध्ये बोलायला लागली होती. प्रत्येकाची भाषा. ते बघून मी म्हटलं नाही, हे काय खरं नाही आहे. आणि मला भीतीच वाटायला लागली की अभिनय मध्ये मध्ये भोजपुरी शब्द, मध्ये मध्ये बंगाली शब्द. म्हटलं बापरे, नाही असं काही नको घडायला. एक कुठली तरी लँग्वेज आली असती तरी पण मला चाललं असतं, पण 4 वेगवेगळ्या भाषांमध्ये. मग मराठीमध्ये भेटली, जेवली, खाल्ली, पिल्ली. म्हटलं नको, तुम्ही आपल्या हॉस्टेलमध्ये जा. मग पुण्याला मी त्यांना हॉस्टेलला टाकलं आणि काळजावर दगड ठेवून टाकलं, कारण माझी पोरगी अगदीच 4-5 वर्षाची होती. त्यामुळे मला कधी ती अपराधीपणाची जाणीव होते की वाटतं की आपण हे नसतं केलं तर बरं झालं असतं. माझ्याकडे पर्याय नव्हता त्यावेळेला. माझ्याकडे माझी आई असती, माझी आजी असती, कोण ना कोणतरी माझं असतं ना, तर निदान मी त्यांना मुलांना माझ्याकडे ठेवू शकले असते. आणि ही टोचणी मला ती खूप शेवटपर्यंत लागून राहिली की अरे. पण आता असं वाटतं जेव्हा आता घरातली लोक म्हणतात की प्रिया तू मुलांना हॉस्टेलला टाकलंस हे फार उत्तम केलंस, कारण त्यांना
कळलं जगामध्ये कसं सर्व्हाइव्ह करायचं, आणखीन टक्के टोणपे खाऊन कसं आपण वरती आलो, आणि त्या पैशाची किंमत कळली. ज्याच्यासाठी आपली आई काम करते आहे किंवा काय कशा पद्धतीने, कारण त्यांना त्यांच्यापासून कुठलीही गोष्ट लपवली नाही बरं का मी प्रणाली. मी सगळं सांगितलं. नाही तर काय होतं, मुलांना बापरे ह्याला नको सांगायला असं म्हणून आपण आपलं 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 करत राहतो. मुलांना आपण त्या गोष्टी सांगत नाही. त्या मुलांना मोठं जाऊन त्याची किंमत नाही राहत. मुलं असं म्हणतात की मग काय केलं तुम्ही, केलं म्हणजे काय उपकार नाही केलेत माझ्यावरती, पण त्याच्यासाठी आपण किती सफर केलेलं आहे आणि सर्व्हाइव्ह केलं आहे हे मुलांना कळणं फार गरजेचं असतं, जेणेकरून ते त्यांच्या मुलांना त्याच पद्धतीने वाढवतील. आणि हे संस्कार आहेत असं मला वाटतं. माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, काही नाही, माझ्याकडे काही मोठे ॲसेट्स नाही आहेत. माझी मुलं हीच माझ्याकडे तेव्हा ॲसेट्स होती. त्यांना उत्तम पद्धतीने घडवणं हे माझं काम होतं आणि आई म्हणून ती माझी जबाबदारी होती. त्यामुळे त्या पद्धतीने मी त्या मुलांना वाढवलं. एकटी होते आणि नंतर असं झालं की आम्ही आता तिघेच बरे आहोत. कळलं का? कारण ती माझी इतकी जवळ आली, इतकं बॉन्डिंग आमचं स्ट्रॉंग झालं, जे अजूनही आहे की वेळ प्रसंगी आम्ही तिघांनी हातात हात घेतले की दुनिया गई तेल लगाने, आता आम्ही तिघजण आहोत एकमेकांबरोबर. हा आमचा म्हणजे हे बॉन्डिंग तेव्हा जे झालंय ना ते अजूनपर्यंत आम्ही ते टिकवून ठेवलं आहे. आम्ही भांडतो, रडतो, चिडतो, हसतो, खेळतो, पण ह्याच्यामध्ये आमचं बॉन्डिंग मात्र तसंच आहे. आणि आम्ही ते एकमेकांच्या रिलेशनशिपचा आणि एकमेकांच्या कामाचा, एकमेकांच्या मताचा आदर करणं आम्ही शिकलो. आणि मी माझ्या मुलांच्या मताचा आदर करत गेले. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण ती जरी लहान असली तरी त्यांच्या मताचा मी आदर केला, रिस्पेक्ट केला, त्यांच्या सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट केला. त्यामुळे आज ते माझ्या सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट करतात.